शोभा अखंड नारायणगावची. नारायणगावची यात्रा म्हणजे आई मुक्ताईचा निरंतर महिमा. नारायणगावची यात्रा म्हणजे गावच्या रूढी परंपरा. नारायणगावची यात्रा म्हणजे गावच्या संस्कारांचा आरसा. नारायणगावची यात्रा म्हणजे उत्सवाच्या जल्लोषाचा वारसा. श्री क्षेत्र नारायणगावचे आराध्य दैवत श्री मुक्ताई देवी व श्री काळोबा देवाची यात्रा सालाबाद प्रमाणे याही वर्षी सोमवार दिनांक 13 एप्रिल 2026 ते सोमवार दिनांक 20 एप्रिल 2026 पर्यंत संध्या लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा. नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्हमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. रुपाली चाकणकर धुतल्या तांदळासारख्या असतील तर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा करावा. सुषमा अंधारेंनी रुपाली चाकणकरांना थेट आव्हान दिले. नारी शक्ती विधेयकाआधी महिलांना संरक्षण द्या. सुषमा अंधारेंनी भाजपवर टीका केली आहे. काय म्हणाल्यात पाहूयात. प्रतिभा चाकणकर जेव्हा 152 खात्यांमध्ये किंवा जे एकूण खाती आहेत त्यात माझी कागदपत्र बनावट वापरली असं जर म्हणत असतील तर केवायसी करताना OTP कुणाच्या नंबरवरून गेले? मग प्रतिभा चाकणकरला माहित नव्हतं आणि प्रतिभा चाकणकरला बळीचा बकरा बनवला जातंय का? कारण प्रतिभा चाकणकर पेक्षा जास्त इन्व्हॉल्वमेंट ही रुपाली चाकणकरांची आहे. पण रुपाली चाकणकरांचा राजकीय महत्वाकांक्षा, राजकीय मुत्सद्देगिरी याचा बळी प्रतिभा चाकणकर ठरत आहे का? प्रतिभा चाकणकरला पुढे केलं जातंय, तिच्या 14 वर्षाच्या लेकराला पुढे केलं जातंय आणि रुपाली चाकणकर वाचायचा प्रयत्न करते का? मग अशा वेळेला एका 14 वर्षाच्या लेकराची सुद्धा जेव्हा मीडिया ट्रायल होते त्यावेळेला महिला बाल कल्याण मंत्री असणाऱ्या आदिती तटकरे तुम्ही कुठे आहात? तुमची भूमिका काय आहे? एरवी तुमचा महिला बाल कल्याण आयोग फार असा हात शिवशिवतात ना तुमचे. आहात कुठे तुम्ही? समता पतसंस्थेमधली खाती बनावट आहेत असं जर म्हणायचं असेल तर मग समता पतसंस्थेचं सगळं संचालक मंडळ बनावट आहे का? मग समता पतसंस्थेचा चेअरमन या सगळ्याच्या संदर्भाने पोलिसांच्या भूमिका काय आहेत? प्रतिभा चाकणकरने ज्या पद्धतीने लोकांना बाईट दिला की नाही मला नोटीसच आली नव्हती, मग नोटीस आली नव्हती तर कशाला गेला होतात? असंच तो कोणी पोलिसांना भेटायला जात नाही. आणि जर असं म्हणू आपण की नाही नाही त्यांच्या मनात फारच आपुलकीची आणि कायद्याची चाड वगैरे अशी काहीतरी भावना होती तर मग ती कायद्याची चाड ज्या क्षणी प्रतिभा चाकणकर आणि रुपाली चाकणकरांची नावं माध्यमांनी घेतली, ज्या क्षणी ही नावं चर्चेमध्ये आली, अगदी त्याच क्षणी या दोघीही पोलिसांना भेटायला का गेल्या नाही? ज्या प्रतिभा चाकणकर दर 3 दिवसांनी नथी आडून तीर मारतायत, ज्या प्रतिभा चाकणकर दर 3 दिवसांनी माध्यमांना ग्राफिक्स बनवून बाईट पाठवतायत, त्या चाकणकर जर एवढ्या धुतल्या तांदळाच्या आहेत तर चाकणकरने एकदा एखादी जाहीर प्रेस घ्यावी आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी. जो न्याय अमरावती परतवाडामध्ये बुलडोजर लावण्याचा असतो तोच न्याय चाकणकर आणि अशोक खरातच्या प्रॉपर्टीला लावला पाहिजे. 1 महिन्यापासून तुम्ही खरातचा फार्म हाऊस आम्हाला दाखवताय पण त्याच्यावर बुलडोजर चालवला जात नाही. याला कृपाशीर्वाद सुनील तटकरेंचा आहे की ठाणेकरांचा आहे? कारण ठाणेकरांचं कनेक्शन पुन्हा पुन्हा पुढे येत आहे. ठाणेकरांच्या कनेक्शन मध्ये अजूनही एकट्या चाकणकरच नाही, ठाणेकरांच्या कनेक्शन मध्ये केसरकरचं अजूनही कुठलीही चौकशी झाली नाही. जो दीपक लोंढे अतिशय जवळचा माणूस आहे त्या दीपक लोंढेच्या सोबत दीपक केसरकरचे असणारे घनिष्ठतम संबंध बघता केसरकरला अजूनही चौकशीला बोलावलं जात नाही. मुख्यमंत्री साहेब, तुम्ही कुणाला वेड्यात काढताय? कोण कुणाला वेड्यात काढताय ते आम्हाला एकदा कळू द्या. काय चाकणकरांना हा संदेश चाकणकर देतायत का की मी कोणालाच मानत नाही, जुमानतच नाही, मी तटकरे माझा बॉस आहे तर मला कोणीच काही करू शकत नाही, हे सांगायचंय का चाकणकरांना? आणि याला तुमची छुपी मान्यता आहे का? ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.